नागोरी मुस्लिम मिचगर जमात ट्रस्टच्या जागेवर कथित बेकायदेशीर बांधकाम पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप. अहमदनगर शहरातील नागोरी पोलीस मिचगर जमात ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. संबंधित जागेवर सावंत मोबाईलवाला यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप ट्रस्टच्या विश्वस्तांनी केला आहे. विशेष म्हणजे ही इमारत महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती, तरीही नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेकडून सदर इमारतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी ही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशा परिस्थितीत संबंधितांकडून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू ठेवण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ट्रस्टचे विश्वस्त संबंधित व्यक्तीकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विश्वस्तांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर जागेचा वाद सध्या न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असल्याचेही विश्वस्तांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना संबंधितांकडून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू ठेवणे हा न्याय प्रक्रियेचा अवमान असल्याचे मत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना नागोरी मुस्लिम मिचगर जमात ट्रस्टचे विश्वस्त युनुस तांबटकर म्हणाले की ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना बांधकाम सुरू आहे. महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली असतानाही नियमांचे उल्लंघन करून काम सुरू ठेवण्यात येत आहे. तसेच जागेचा वाद न्यायालयात सुरू असताना अशा प्रकारचे बांधकाम करणे चुकीचे असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करावी. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुलतान तांबटकर, अधिकृत इस्लाम नागोरी मुस्लिम मिचगर जमात ट्रस्ट. मी निदर्शनास आणू इच्छितो की सावंत मोबाईल या ठिकाणी मागच्या वर्षी वरचा जो छत होता तो पडला. त्याच्या आधी जवळजवळ 3-4 महिने आधी मी माननीय महानगरपालिकेला अर्ज दिला तर सगळं जागा ही धोकादायक झालेली आहे. असे असताना त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्याचा सर्वे केला आणि मला पत्र दिलं तर सगळं जागा ही धोकादायक आहे म्हणून. त्याच्या असताना ती जागा पडली. जागा पडल्यानंतर त्याला आम्ही बांधकामची परवानगी दिलेली नाही. सदर जागेतनं रोज 200-500 लोक रहदारी करत असतात. कापड बाजारातली जागा आहे, अद्यापही ती धोकादायकच आहे. असं असताना सावंत मोबाईलवाले यांनी स्वतःच्या मर्जीने कोणत्याही कायदेशीरची परवानगी न घेता, महानगरपालिकेची नाही किंवा कोर्टाची परवानगी नाही, त्याचप्रमाणे सगळं प्रकरण हे न्यायालय प्रविष्ट आहे. अशा असताना त्यांनी दादागिरी करून गुंड लोकांना आणून त्यांनी स्वतः तो वरचा जो ढाबा होता त्यांनी बांधून घेतला. अशा असताना आम्ही मग कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सगळ्या ठिकाणी आम्ही तक्रार देण्याकरता गेलो असताना तक्रार द्यायला गेलो, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलिसांनी उलट आम्हाला सांगितलं की सदर ठिकाणी तुम्ही कोणतेही वादविवाद करू नका आणि आमची तक्रारही घेतली नाही. ते म्हटले आमच्या लक्षात येत नाही, आम्ही त्याला थांबवू शकत नाही असे स्पष्ट सांगितलं. मी त्यांना खूप विनंती केली की साहेब सदर जागा ही धोकादायक आहे, कापड बाजारातली जागा आहे. सदर जागेतून लोक 1000-1500 लोक रोज ये जा करतात. जर काही दुर्घटना घडली तर खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता, परंतु पोलीस प्रशासनाने अजिबात त्याला काही महत्व दिलं नाही. असं असताना त्याने आज तो विना परवाना, विना बांधकामाची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी काही जुमानलं नाही. दादागिरी करून दादा लोक आणून त्यांनी आज रविवारचे दिवस साधून का आम्हाला कोर्टात प्रकरण असताना त्याला कल्पना पण आहे कोर्टात प्रकरण चालू आहे हे सगळं करून त्यांनी तिथं आज ते ढाबा त्याच्यावर कॉन्क्रीट टाकलं. जर भविष्यात ही जागा पडली तर विश्वस्त म्हणून नागोरी मुस्लिम मिचगर जमात ट्रस्ट याला जबाबदार नाही.